नमस्कार मंडळी, नमस्कार. आज आमचं काय झालं होतं, आज आमची इली शिळी. मग शिळी गेल्यावर काय हो, आम्हाला आता दुकानातून माघारी घरी आल्यावर तर दमनी काय पाहिजे की नाही बा. म्हणलं आधी मला बघायचं, म्हणलं कसली आहे ती करड कसली झाली ती. आणि ज्याला ज्याचं गोड त्याला ते काय म्हणते, ज्याची आवड त्याला जास्त गोड म्हणले आणि काय बघा शिर्डीची किती माया बघा की करड नॉर्मली वरडलं की लगेचच त्याला चाटायला बघती या. काय काय प्रेम जनावराचं काय शिळी गेली बघा आज. पाय थोडं बोललेलं ऐकलं की करडू बी वरडते आणि शिळी बी वरडती या. आणि तुम्हाला खरं सांगतो बरं का, खरंच देवाची करणी नारळात पाणी म्हणते ती काही खोटं नाही. कसलं जबरदस्त झालं, काळ भंगार बी तसंच आहे, कान बी जबरदस्त मोर कान आहे तो लांब लचक. अरे बाप रे बाप, काय जबरदस्त आहे राव. आणि बोकाड झाले बोकाड हो का, इकडं पाठरू एक आहे, दोन झाले ते या. आणि छान आहे ते बरं का शिळी, सांगी काळी भंगार आहे ते, कुठं पांढऱ्यासोबत टिकला नाही काय नाही काय नाही. शिळी बी चांगली आहे, चांगली सांभाळली बी होती, तिला खुराक बी होतं चांगलं. 1 महिना 6 महिना झाला की बघा खुराक लावलं होतं शिळीला. मग शिळीला खुराक लावल्यामुळे विषय काय झाला माहिती आहे का, त्याला खाया प्यायला बी व्यवस्थित भेटलं. शिर्डीला ताकद बी वाढली, आणि ताकद वाढल्यामुळं आणि त्याला खायला असलं तरच ते त्याची काय पोटातली काय बाळाची वाढ होणार आहे, ती व्यवस्थित होणार आहे, बरोबर का. मग तुम्हाला एक सांगतो, नाद असला का नाही, नादा पुढं सगळ्या गोष्टी फिरायच्या बघा. तुम्हाला सांगतो काय कसलं बोकाड झालंय, या आज जलमलंय 4 वाजताचा केळी सगळा, 4 वाजता बोकाड जलमलंय. आता तर ताईटच उभं राहायला लागले, पियाला मागतंय का काय कोणाष्ट बाबा. कावणं फिनन उगं लांबलंच काय नसतं, नाद खोळा बोकाड झाले, नाद खोळा. आणि काय हो का शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याला जे त्याची आवडते आवडो, काय काय म्हणताय खरं आहे का नाही. कोणाचा काय बी भ्रम असू द्या किंवा काही असू द्या, ज्याला माणसाला त्या माणसाला ज्या गोष्टीची आवड, ते आवडीप्रमाणे राहतं वागतं करतं. आणि जे काय आवडतंय ना, ज्यात काय माणसाला रस आहे, मला किती काम असू द्या, मी सकाळच्या पाळी शर्डनला खाल्लं खायला आणल्याशिवाय मला ते जमतच नाही. मला रानात एक पहिली चक्कर असती, व्हिडिओ बनवायचा, खाल्लं वैरण आणायची आणि मग सगळं काम आवरायचं. घेतलं घरी, थोडं 10 मिनटं उशीर झाला ना दुकानात जायला तरी बी चालेल, पण आपलं काम सोडून अजिबात नाही.